हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजची सकाळ माझी नेहमीप्रमाणे 5:30च्या आसपासच झाली होती. मुलांचा डब्बा वगैरे बनवून झाल्यानंतर हे जे किचनमध्ये भरपूर जो पसारा झाला होता ना, तर मी तो सगळा आवरून घेतला. किचन सिंकमध्ये जी भांडी पडली होती ती घासून मी इथेच किचनच्या ओट्यावर ठेवली होती आणि तसंच मग मी माझं आवरायला घेतलं कारण की अंघोळ वगैरे सगळंच बाकी होतं. अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर इथे मी किचनमध्ये आल्यानंतर ही सगळी भांडी आवरून ह्या ज्या खाली बास्केट आहे तर या बास्केटमध्ये ठेवली. म्हणजे कसं आहे की सगळे या भांड्यांमधलं पाणी वगैरे जे आहे ते निथळून जाईल. आणि किचन ओटा साफ स्वच्छ करून घेतला. आज ना मला मॉर्निंग वॉकला जायला वेळच मिळाला नाही आणि कसं आहे थोडासा जरी वेळ झाला तर सगळ्याच गोष्टीला वेळ होत जातो. म्हणून मी आज विचार केला की मॉर्निंग वॉकला न जाता टेरेसवरच कोवळ्या उन्हामध्ये अर्धा ते पाऊण तास आपण राऊंड मारूया. तर इथे ना एका ग्लासामध्ये पाण्यामध्ये मी कडुलिंबाची पानं ठेवली होती. तर त्यातलीच मी जवळपास 3 पानं तोडून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून ही पानं मी खाणार आहे. कसं आहे ना आपलं वय वाढत असतं, आपण दिवसभरामध्ये भरपूर साऱ्या चटक-मटक गोष्टी, तेलकट मसालेदार वस्तू खात असतो आणि म्हणून आपली बॉडी डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. म्हणून काय करायचं, असं महिन्यातून एकदा तरी 7 दिवसांचा कोर्स करून घ्यायचा. कडुलिंबाची पानं आहेत ना स्वच्छ धुवायची आणि 2 ते 3 पानं आठवडाभर खायची. कडुलिंबाची पानं इतकी कडू असतात तर हा जो कडू रस आहे आपल्या शरीरात जाणं खूप गरजेचं आहे. रक्त शुद्ध करतं, निर्जंतुकीकरण केलं जातं या पानांमुळे. म्हणून आठवडाभर या पानांचा आपण कोर्स करायचा. उगाचच नसत्या गोळ्या आणि औषधं खाण्यापेक्षा अशा प्रकारे आपण महिन्यातून आठवडाभर तरी हा कोर्स करू शकतो. काही नाही, कडुलिंबाची एक छोटीशी काडी आणायची. त्याला जवळपास 10 ते 12 पानं असतात आणि ही काडी पाण्यामध्ये ठेवायची. आठवडाभर ही पानं ताजी टवटवीतच राहतात. आता कडुनिंबाची पानं खाऊन झाल्यानंतर इथे मी ना काल हे जे बदाम वगैरे भिजायला घातलेच नव्हते तर मग इथे मी डब्यातून काय केलं, बदाम काढून घेणार आहे आणि आता इथे मी पहिल्यांदा खजूर खाऊन घेते कारण की कसं आहे कडुलिंबामुळे खूपच तोंड कडवट झालं होतं. तर खजूर खाल्लेले, खजूर खात असताना नेहमी ते धुवून घ्या आणि मग आतून पाहून घ्या कारण की बऱ्याचदा खजूर जे असतात ना आतून खराब देखील असतात. तर आता इथे जे ड्रायफ्रुट्स आहेत, बदाम आणि मनुके वगैरे, तर ते 2 ते 3 मनुके आणि 2 ते 3 बदाम इथे मी खाऊन घेते. वाढत्या वयानुसार आपण आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे, सोबतच महिन्यातून आठवडाभर कडुनिंबाचा जे पानं आहेत ते खाणे आणि सोबतच भिजवलेले ड्रायफ्रुट्स वगैरे घेणे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स, विटामिन्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात जे आपल्या शरीराला फारच फायदेकारक असतात. तर इथे मी सकाळी आवरून घेतल्याबरोबर चेहऱ्याला फक्त मॉइश्चरायझर आणि ओठांना व्हॅसलीन लावलेलं आहे आणि आता ही कडुलिंबाची पानं इतकी उरलेली आहेत तर ते मी आता दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 ते 3 खाऊन घेणार आहे. तर आता आज मॉर्निंग वॉकला वेळ मला मिळाला नाही त्यामुळे इथे मी आता टेरेसवर जात आहे आणि अर्धा तास तरी मी उन्हामध्ये राऊंड मारणार आहे. सकाळचं जे कोवळं ऊन असतं त्यामध्ये भरपूर असं विटॅमिन डी असतं आणि हे विटॅमिन डी आपल्या हाडांना मजबूत करत असतं. तर इथे मी टेरेसवर आलेली आहे आणि आता या टेरेसवरती कोवळ्या उन्हामध्ये मी राऊंड मारणार आहे. तर आज क्लास जवळपास 10 वाजताचा आहे त्यामुळे थोडासा मला जास्तीचा वेळ आहे आणि म्हणून मग मी विचार केला की लांब न जाता इथे टेरेसवरच आपण राऊंड मारूया आणि बरीचशी घरातली कामं देखील शिल्लक पडलेली आहेत. जर बाहेर राऊंड मारायला गेले तर सगळ्याच कामांना आणखीन उशीर होत जाईल. तर इथे मस्तपैकी कोवळं ऊन घेत घेत आणि आजूबाजूचा नजारा बघत छान असं आपला वेळ निघून जातो. कसं आहे ना, प्रत्येक गृहिणीने वाढत्या वयानुसार आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचंच आहे. जसं की थोडा वेळ तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये बसा, छान छान अशी पुस्तकं वाचा जेणेकरून आपलं मनोरंजन होईल. उगाचच फक्त काम काम आणि कामामध्ये स्वतःला व्यस्त करून न घेता आपल्याला थोडासा वेळ देणं देखील गरजेचं आहे. तर हा माझ्या बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस मी इथे राहायला आले होते तर त्यावेळेस या बिल्डिंग अजिबातच नव्हत्या आणि सगळं असं जंगल टाईपमध्ये आणि पूर्णपणे असं वस्त्या म्हणजे नव्हत्याच. इथे जंगल वगैरेच होतं बऱ्यापैकी आणि रस्ते वगैरे जर म्हणाल तर एकदम कच्चे रस्ते होते आणि आता जिकडे तिकडे नजर फिरवली की फक्त आणि फक्त हे कॉन्क्रीटचं जंगलच आपल्याला पाहायला मिळतं. तर जिथे रिकामी जागा दिसेल ना तिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं काम झालेलंच पाहायला मिळतं. तर हा बदल जवळपास 15 ते 20 वर्षामध्ये इतका बदल झालेला आहे.
तर बघा आता इथे बऱ्याचशा टेरेसवरती ना पत्रे वगैरे घालण्यात आलेले आहेत. तर आता हा बघा पाठीमागचा रोड जो आहे हा गांधारी रोड आहे आणि इथून पुढे गांधारी नदी जाते. तर बऱ्यापैकी छान असा डेव्हलप झालेला एरिया आहे आणि खाली जर बघितलं माझ्या खिडकीच्या खाली जर बघितलं तर भरपूर अशी झाडं आहेत नारळाची आणि इतर झाडं वगैरे दिसतायत. पार्किंगमध्ये देखील भरपूर गाड्या अशा लावलेल्या असतात. आज ना मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. बऱ्याचदा आपण बाहेरून लोकांना जज करत असतो आणि ते किती चुकीचं असतं हे तुम्हाला मी माझ्या अनुभवावरून सांगणार आहे. तर लास्ट इयरमध्ये आम्ही होतो आणि मी आणि माझी मैत्रीण घरी जाण्यासाठी स्टेशनवर उभं होतो आणि 2 ते 3 पावलांवरती एक लेडीज उभी होती जी खूपच साधी अशी सिंपल दिसत होती आणि आम्ही थोडंसं तिच्याकडे बघून दोघींमध्ये आमची कुजबुज झाली होती. तर तिने कदाचित ते नोटीस केलं आणि ती आली आणि विचारलं की क्या हुआ ऐसे क्यों देख रहे हो मुझे. तर आम्ही म्हटलं की कुछ नहीं ऐसे ही. आणि मग थोडंसं आम्ही तिच्याशी बोलत 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 भरपूर साऱ्या आमच्या 5 ते 10 मिनिटासाठी गप्पा झाल्या आणि यामध्ये ना आमची एक ट्रेन देखील मिस झाली आणि त्यानंतर ओळख वगैरे झाल्यानंतर कळालं की ती एक प्रोफेसर होती आणि ती देखील रुपारेल कॉलेजची प्रोफेसर होती. त्यामुळे आमचा अंदाज जो होता की जसं की आम्ही बाहेरून जे जज करत होतो तिला तर ते साफ चुकीचं निघालं आणि त्या एक प्रोफेसर निघाल्या त्या देखील रुपारेल कॉलेजच्या आणि त्या त्यांच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आल्या होत्या. तर असा हा एक अनुभव होता. त्यामुळे कसं आहे ना बाहेरून आपण कधीही कोणालाही जज करू नये असं मला त्या अनुभवावरून नंतर प्रकर्षाने जाणवलं. तर आता इथे ना मी आता घरी आलेली आहे, खाली टेरेसवरून आलेली आहे आणि आता इथे घरामध्ये जाणार आहे. दूध देखील आलेलं आहे. तर या पिशवीमध्ये हे दूध ठेवलेलं आहे. पहिल्यांदा मी ही पिशवी लावत नव्हते, पण नंतर मी लावायला लागले कारण की कसं आहे दूध जर खाली ठेवलं की मांजर येऊन ही पिशवी फोडून जाते. तर आता घर उघडते आणि आतमध्ये जाते. आपल्या आयुष्यामध्ये छोटे-मोठे असे खूप सारे अनुभव येत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवून जात असतात. तर आता इथे मी दूध आणलेलं आहे आणि कालचं देखील अर्धा लिटर दूध शिल्लक राहिलेलं आहे आणि आता हे सगळं दूध मी आता एकत्रच तापवून घेते. म्हणजे कसं आहे एकत्र तापवल्यामुळे माझा वेळ देखील जाईल आणि जास्त भांडी देखील खराब होणार नाहीत. तर आता हे दूध मी गरम करून घेणार आहे. इथे एक मला सांगावसं वाटतं की ज्यावेळेस डेअरीचं दूध प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग होऊन अशा पद्धतीने येत असतं तर हा जो कट केलेला भाग आहे पूर्णपणे सेपरेट करायचा नाही कारण की प्लास्टिक जे आहे ते पूर्णपणे विघटन होत नाही त्याचं मातीमध्ये. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे उभा कट मारून दूध काढायचं आहे आणि हे प्लास्टिक तसंच अखंड या प्लास्टिकच्या पिशवीला असतं. त्यामुळे कसं आहे ओला कचरा सुका कचरा ज्यावेळेस सेपरेट होतो त्यावेळेस ह्या पिशव्या ज्या आहेत प्लास्टिकच्या त्या रिसायकल केल्या जातात. तर आता इथे मी दूध गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे हॉलमध्ये आलेली आहे आणि इथे ना अगरबत्तीची भरपूर अशी राख जी आहे ती पसरलेली होती. त्यामुळे आता हा जो काच वगैरे आहे आणि मूर्त्या आहेत ना त्या जरा स्वच्छ करून घेते म्हणजे छान असं प्रसन्न वाटेल. तर आता काचेवरती भरपूर अशी राख पसरलेली होती तर त्याला मी धुवूनच घेणार आहे आणि मूर्त्या देखील धुवून असा स्वच्छ आता इथे मी लावून घेतलेल्या आहेत. तर काल ना आमच्या बिल्डिंगमध्ये जे आमचे शेजारी राहतात फर्स्ट फ्लोअरवरती तर त्यांनी ना हे माझ्या हातामध्ये जे आहे ते छोटंसं लॅम्प आहे गिफ्ट आहे ते आम्हाला बऱ्याच जणांना म्हणजे रिटर्न गिफ्ट असं दिलं होतं. तर यामध्ये ना दिवा लावायचा आणि रात्रीच्या वेळेस खूप सुंदर असा हा दिवा दिसतो. तर खूप सुंदर असं त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि हळद त्यासोबतच मेहंदी हा कार्यक्रम देखील होणार आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनी हे गिफ्ट आम्हाला दिलं होतं म्हणजे बिल्डिंग मधल्या बऱ्याच जणांना हे दिलं आणि खूप सुंदर असं हे गिफ्ट आहे. जर मला शक्य झालं तर मी नक्कीच तुम्हाला होणाऱ्या नवरीचा व्हिडिओ देखील शेअर करेल. आता इथे मी अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि पाया वगैरे पडून घेणार आहे. वंदना वगैरे करून घेतलेली आहे मी. आपल्या मनामध्ये ना असं एक भक्तीचं स्थान असणं खूप गरजेचं आहे आणि हे भक्तीचं स्थान आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी देत असतं, सकारात्मकता देत असतं आणि संपूर्ण दिवस आपला मस्तपैकी ताजा तवाना फ्रेश असा जात असतो. तर आता इथे मी पाया वगैरे पडून घेतल्यानंतर किचनमध्ये आलेली आहे आणि सकाळी टिफिनला साबुदाणा दिला होता तर आता तोच साबुदाणा मी थोडासा गरम करून नाश्त्याला घेत आहे आणि हा जो ब्लॅक टी आहे तो देखील गरम करून आता घेते आणि नाश्ता करून घेते.
तब्येतीची काळजी घेत असताना आपण आपल्या खाण्यापिण्याकडे देखील लक्ष तितकंच ठेवलं पाहिजे। हा जो चहा आहे हा शक्यतो तुम्ही जर चहा पीत असाल तर शक्यतो ब्लॅक टी पीत चला। ब्लॅक टी जर घेत असाल तर त्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचे जरी घातले तरी खूप छान असा लेमन टी तयार होतो आणि हा लेमन टी पिल्यामुळे काय होतं आपलं फॅट जे आहे ना कमी होण्यास मदत होते। आता हा जो चहा आहे हा चहा मी गुळाचा बनवला होता आणि यामध्ये थोडीशी वेलची आणि तुळशी घातली होती। तर मस्तपैकी गुळाचा चहा देखील छान वाटतो। साखरेच्या चहामधून काहीही आपल्या शरीराला मिळत नाही। गुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोह आहे, सोबतच फॉस्फरस देखील आहे, झिंक आहे आणि ते आपल्या हाडांना बळकट करत असतं। शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर सकाळी सकाळी गुळाचा चहा जर घेतला ना तर अतिशय उत्तम। तर आता इथे मी काय केलं, नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता हे जी माझी थोडीफार कामं शिल्लक होती तर लादी वगैरे मी पुसून घेते। लादी वगैरे पुसून झाल्यानंतर बाकीची इतर कामं करण्यासाठी मी रिकामी होऊन जाईल। खिडकीतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ वगैरे येत असते आणि आजूबाजूला सतत काही ना काही काम चालू आहे, त्यामुळे धूळ ही सतत येतच असते। त्यामुळे झाडू मारून लादी वगैरे पुसली ना तर मस्त फ्रेश असं घर वाटायला लागतं। आता घर आहे म्हटल्यानंतर पसारा हा सतत होतच राहणार। किचनचा ओटा कितीही आवरला तरी त्यावरती थोडे थोडे भांडी जमा होतच राहतात। तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी, जी ओले हरभरे पानांची भाजी असते ना तर त्याची भाजी आज मी बनवणार आहे। तर ही भाजी गावावरून आणली होती आणि आता ह्या भाजीला व्यवस्थित आपल्याला झटकून घ्यायचे, कारण की हरभऱ्याची जी भाजी असते तर ती साधारणपणे आंबटसर असते आणि या भाजीवरती अळ्या वगैरे किडे वगैरे देखील असतात। त्यामुळे ही भाजी करत असताना एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यावर ही भाजी घालायची आणि छान अशी झटकून घ्यायची। जितकी आपण अशा पद्धतीने झटकू ना तर अळ्या किंवा मग किडे वगैरे असतील तर ते निघून जातात आणि मग ही भाजी जर आपल्याला धुवायची असेल तर धुवून मग आपण ही बनवू शकतो। शक्यतो हरभऱ्याच्या पानांची भाजी धुतली जात नाही, कारण की शेतावरची जी कोवळी कोवळी भाजी आणलेली असते ना त्याला छान एक आंबटपणा असतो। तर आता ही जी भाजी आहे ही भाजी साधीच मी बनवली। हिरवी मिरची लसणाची फोडणी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून छान अशी तेलावर परतून घेतली। मस्त चवदार अशी ही भाजी काहीच मिनिटांमध्ये बनून तयार होते। 1 ते 2 वाफेमध्ये ही भाजी बनून तयार होऊन जाते आणि अशा भाज्या ना फक्त सीझन मध्येच खायला आपल्याला मिळतात। तर आवर्जून अशा भाज्या जेव्हा मिळतात ना त्या नक्की आपण आपल्या आहारामध्ये घेतल्या पाहिजेत। तर आता ही हरभऱ्याची भाजी बनून तयार झालेली आहे आणि आता मला गरमागरम भाकरी देखील बनवून घ्यायच्या आहेत। तर जास्त काही भाकरी मला करायच्या नाहीत, 1 ते 2 भाकरी पुरेशा होऊन जातील, कारण की सकाळच्या 2 ते 3 चपात्या देखील शिल्लक होत्या। तर आता इथे मी भाकरीचं पीठ मळून घेते। तर आता ज्वारीचंच भाकरी बनवणार आहे मी, आणखीन बाजरी वगैरे तर काही दळून आणलेली नाहीये। आपल्या आहारामध्ये सतत गव्हाच्या पिठाचा वापर न करता वेगवेगळ्या कडधान्यांचा किंवा मग ज्वारी, बाजरी अशा पिठांचा वापर देखील केला पाहिजे। थोडक्यात सगळ्या प्रकारची कडधान्य आणि पीठ जर आपल्या शरीरामध्ये गेले ना तर पोषक असा आहार आपल्याला मिळतो आणि त्यामुळे ही जी सवय आहे ही आपण आपल्या लहान मुलांना देखील लावली पाहिजे। आता इथे मी ज्वारीची भाकरी बनवून घेते। ज्यावेळेस बाजरीची भाकरी आपण बनवतो त्यावेळेस चिमटभर थोडंसं मीठ घालायचं आणि ती भाकरी बनवून लहान मुलांना द्यायची। खूप चवदार अशी भाकरी बनवून तयार होते। तर इथे आता मी पटपट भाकरी बनवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मस्त तवा भरून पातळसर भाकरी ज्वारीची मी थापून घेतलेली आहे। पाणी वगैरे लावून घेते आणि खूप छान अशा भाकरी टम्म अशा फुगतात। तर आता माझी जी नणंद आहे ती नेहमी म्हणत असते भाकरी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठात। तर अशा पद्धतीने मुलगी बघण्याचा जर कार्यक्रम असेल ना तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी पाहिल्या जातात। तर ह्या सगळ्या गोष्टी कर्नाटक साईडला प्रकर्षाने जाणवतात आणि कसं आहे तिचं सासर कर्नाटक आहे, त्यामुळे ती तिचे अनुभव कदाचित शेअर करत असेल असं कधी कधी मला वाटतं। तर आता ही भाकरी बघा मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि गरमागरम भाकरीसोबत मस्तपैकी गरमागरम हरभऱ्याच्या पानांची भाजी, मस्त चवदार असा आजचा बेत आहे। साधं सिंपलच जेवण आहे, जास्त काही साज वगैरे केलेलं नाहीये आजच्या जेवणामध्ये। भाजी, भाकरी आणि सोबतच थोडीशी डाळ वगैरे आहे। तर आजचं हे जेवण आहे।
भाकरी वगैरे झाल्यानंतर किचनचा ओटा आणि भांडी सगळी आवरून घेतली. दुपारचं जेवण झालं. संध्याकाळचा क्लास देखील मी घेऊन झालेला आहे आणि आता इथे जवळपास रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि जेवणाची जी भांडी शिल्लक राहिलेली होती ना सिंकमध्ये, तर ती आता मी लगेचच स्वच्छ वगैरे घासून घेत आहे आणि किचनचा ओटा पूर्णपणे स्वच्छ करून घेणार आहे. कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी ना पुन्हा किचनमध्ये पसारा वगैरे असला तर काम करायला उत्साह येत नाही. त्यामुळे हे सगळं आता आवरून घेते. ही भांडी सगळी मी घासून घेतलेली, पाणी वगैरे या भांड्यातलं सगळं काढून घेते आणि हा जो ट्रे आहे भांड्याचा तो आता मी खाली ठेवून देणार आहे आणि किचनचा ओटा आता व्यवस्थित पुसून वगैरे घेते. किचनच्या ओट्यावरती भरपूर पाणी वगैरे साठलेले ते वायपरने अशा पद्धतीने साफ करून घेते. एकदा का ओटा स्वच्छ झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काम करायला तितकंच प्रसन्न वाटतं. तर असा होता आजचा माझा दिवस. पहाटे 5:30 वाजल्यापासून कंटिन्युअस काम हे चालू असतं. क्लासेस असतात, घरातली कामं असतात, मुलांकडे लक्ष द्यायचं असतं, त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो आणि दुसऱ्या दिवशीची देखील तयारी आदल्या दिवशीच करावी लागते. तर इतकी धावपळ आणि इतकं सगळं प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये तयार असणं गरजेचं आहे. तरच कामं वेळेमध्ये होतात आणि नियोजनबद्ध होतात. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय.